सरसुखाची श्रावणी की नाच रावळी वहा गुंतण्या दूर फिरुनी आज वेडाची वहा. वा हन जाळी मंदी पिकली करवंद, जाळी मंदी पिकली करवंद, जाळी मंदी पिकली करवंद. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव. प्रज्ञा साने. नमस्कार, मी रश्मी मोघे. नमस्कार, मी सन्मिता धाकटे शिंदे. सूर नावाचा पहिला दिवस, ग्रँड प्रीमियरचा आमचा पहिला दिवस खूप मजेदार, दमदार आणि एकदम असा एक्साइटेड होता. सगळेजण आम्ही पहिल्यांदा भेटलो होतो, त्यामुळे खूप मजा आली आम्हाला. येस, पहिला दिवस खूपच आठवणीत राहील असा होता माझ्यासाठी, कारण की पहिल्या दिवशीचं पहिलं गाणं, या पर्वाचं पहिलं गाणं मला म्हणायला दिलं होतं. त्यामुळे एक वेगळीच जबाबदारी होती, पण त्याबरोबर थोडासा नर्वसनेस पण होता. पण त्या 10 फर्स्ट सेकंड्समध्ये आय रिअलाइज की नर्वसनेसला मी कॉन्फिडन्समध्ये कसं बदलू शकते आणि आय एम हिअर टू स्टे असं मला रिअलाइज झालं आणि मज्जा आली, खूप मज्जा आली. खरंच ग्रँड प्रीमियर हा खरंच ग्रँड होता आणि सगळ्यात छान म्हणजे त्या दिवशी मी पहिल्यांदा अवधूत दादाला भेटले, कारण आमच्या मेगा ऑडिशन्सला दादा नव्हता आणि महेश दादासमोर, अवधूत दादांसमोर गायला मिळणं आणि त्या दिवसापासून आम्ही त्यांच्या एका सूरनावाच्या आपल्या एका कुटुंबाचा भाग होणं किंवा त्यांनी तो आम्हाला भाग करून घेणं, हे खूप छान होतं आमच्यासाठी फिलिंग. तुमचा आतापर्यंतचा सूर नावामधला प्रवास खूपच छान प्रवास होता आतापर्यंतचा. खूप अप्स अँड डाऊन झाले या प्रवासात. खूप वेगवेगळ्या प्रकारची गाणी मी म्हटली आहेत. ह्याच्यात या आधी कधीच म्हटली नव्हती अशी गाणी इथे मी परफॉर्म केली आहेत, ट्राय केली आहेत. माझ्या जॉनरच्या बाहेरची फोक सॉंग्स गाऊन बघितलेत आणि फोक सॉंग्स गाताना इतकी मजा येऊ शकते हे मला इथे येऊन कळलंय. त्यामुळे खूप मजा आली. खूप छान होता प्रवास माझा. प्रवास माझ्यासाठी खूप ॲडव्हेंचरस होता. बाहेर एवढे ऑड्स चालू असताना सगळ्यांनी धिटाईने आणि जिगरीने या सगळ्याला तोंड देऊन एक दमदार काहीतरी लोकांपर्यंत पोहोचवणं, हा एक कलर्स मराठीचा, सूर नवा ध्यास नवाच्या अख्ख्या टीमचा एक जो कॉन्फिडन्स आणि आत्मविश्वास होता की आम्ही सगळं असताना देखील तुमच्या सर्वांपर्यंत काहीतरी खूप एंटरटेनिंग घेऊन येऊ. तर आय थिंक त्याला आम्ही सगळे 100% त्याला आम्ही सगळ्यांनी आमचं 100% देण्याचा प्रयत्न केला आणि आज तुम्हाला दिसतंय त्याचा सगळा रिझल्ट. त्यामुळे ही अख्खी जर्नी खूप लर्निंग प्रोसेस पण होती आणि खूप एंटरटेनिंग पण होती. माझा प्रवास म्हणाल तर तो मला खूप काही अनुभव देऊन गेला, खूप काही शिकवून गेला. म्हणजे वेगवेगळे जॉनर्स ट्राय करणं, वेगवेगळ्या जॉनर्समध्ये तितकंच त्याला आत्मसात करून गाणं आणि तो सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणं, हे मी खूप या ठिकाणी येऊन शिकले. आणि स्वतःला काय आवडतंय त्याचसोबत इतरांना काय आवडू शकतं याचाही विचार मी या स्पर्धेत आल्यानंतर करायला सुरुवात केली. आणि मजा येते. ही जी प्रोसेस आहे ती मला खूप काही शिकवते आणि ह्या शिकण्याची मला मजा यायला लागली आता. सूर नवा ध्यास नावामधनं तुम्हाला काय शिकायला मिळालं? सूर नवा ध्यास नावामध्ये खूप काहीतरी शिकण्यासारखं होतं. खूप अशा गोष्टी होत्या ज्या आपण इतर बाहेर कार्यक्रम वगैरे करताना दुर्लक्ष केलं जात होतं. त्या इकडे म्हणजे साधं साऊंड चेक असेल किंवा साऊंड बॅलन्सिंग असेल, माईक पकडण्याची टेक्निक असेल, त्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी खूप शिकायला मिळाल्या. शब्द उच्चार असतील, शब्द फेक असेल, प्रोजेक्शन, व्हॉइस प्रोजेक्शन असेल, हे सगळं खूप काही काही शिकायला मिळालं. अजित दादा, मिथिलेश दादा यांच्याकडून खूप शिकण्यासारखं होतं. सो व्हर्सिटॅलिटी कशी मेंटेन करता येईल हे प्रामुख्याने मला शिकायला मिळालं. कारण की प्रज्ञा म्हणली तसं मी देखील एक टाईपकास्ट केलं होतं स्वतःला की सेमी क्लासिकल बेस्डच गाणी आपण चांगली गाऊ शकतो. पण इथे येऊन अनेक वेगवेगळ्या स्टाईल्स, म्हणजे राईट फ्रॉम आदर्श शिंदे, अजय बुगावले टू अभिषेकी बुवा, वसंतराव देशपांडे, इतकं वाईड रेंज ऑफ सॉंग्स मला अटेम्प्ट करायला मिळाली आणि एक्सपेरिमेंट करायला मिळाली.
याचा मला खूप आनंद आहे. आणि नाही म्हणून, कुठल्याही गोष्टीला नाही म्हणून सोडून देणं किंवा गप्प बसण्यापेक्षा हो म्हणून फाईट करणं आणि ती शिकणं हे खूप इम्पॉर्टंट असतं आयुष्यात. हे मला इथे शिकायला मिळालं. इथे खूपशा गोष्टी नवीनच घडल्या माझ्यासोबत. म्हणजे अगदी गाण्यांपासून कॉस्ट्युमपर्यंत असेल की वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करत गेलो आणि त्या आपल्याशा करत गेलो आणि त्याची मजा घेत गेलो. बस मला इतकंच वाटतंय. सूर नवा ध्यास नवामधून मिळालेली गोष्ट जी कायम लक्षात राहील. सूर नवा ध्यास नावामध्ये एक कुटुंब झालंय आमचं आणि ह्या ज्या सगळ्या आमच्या मैत्रिणी आहेत त्या इतक्या छान आम्ही आमचं बॉन्डिंग झालंय की ते म्हणजे फॉरएव्हर टिकणार आहे. त्यामुळे एक छान फ्रेंडशिप घेऊन आम्ही इकडनं जाणार आहोत सगळ्या जणीच. त्यामुळे हे खूप इम्पॉर्टंट आहे गोष्ट. करेक्ट आहे. आम्हाला सगळ्यांना एक नवीन फॅमिली मिळाली आहे आणि प्रत्येकाच्या या वर्षीच्या बर्थडेला प्रत्येकाला कोणीतरी एक नवीन फॅमिली मेंबर आहे जो आता विश करणार आहे आधीच्या फॅमिली बरोबरच. त्यामुळे येस, ह्या आठवणी, ही फॅमिली आणि हा सगळ्यांचा उत्साह हा आम्ही घरी घेऊन जाणार आहोत. इथून नेण्यासारख्या खूपशा गोष्टी आहेत, जसं की जजेसच्या टिप्स आहेत, त्यानंतर मेंटॉर्सनी आम्हाला ज्या पद्धतीने ग्रूम केलं, त्यांनी जी एक छोट्यातली छोटी गोष्ट सांगितली आहे. इथे आमची काळजी घेणारी आमची ताई आहे आणि खूपसे लोक असे आहेत की जे स्टेजच्या मागे काम करतायत आणि त्यांच्याशिवाय आम्ही तिथे उभंच नाही राहू शकत आहे. खूपदा असं होतं की एखादं गाणं की अरे जमेल का नाही, पण हे मागणं येऊन सांगणार की नाही तू चांगलं गातेस, हा मस्त गातेस, आणि मग तिथे उभं राहून ते परफॉर्म करणं. तर ह्या सगळ्या गोष्टी आणि एकमेकींना बूस्ट कसं करायचं, एकमेकींना प्रोत्साहन कसं द्यायचं, हे सुद्धा इथे नव्याने छान उमलत जाते आता. आणि माझ्या मैत्रिणी तर आहेतच, म्हणजे त्यांच्याशिवाय या सीझनला काही अर्थच नव्हता. त्या आहेत म्हणून हे सगळं छान आहे. परीक्षकांविषयी तुम्ही काय सांगाल? अवधूत दादा आणि महेश दादा इतके कमाल आहेत. म्हणजे आधीच्या सीझन्सचं कमेंट सुद्धा आम्ही ऐकायचो, ते सगळं फॉलो करत आलोय. तर एक होतं की त्यांच्या समोर परफॉर्म करायला मिळतं, ही खूप मोठी गोष्ट होती. अवधूत दादाच्या कमेंट्स इतक्या छान असतात. तो प्रत्येक गाण्याला सपोर्ट करतो की तू किती छान गायलीस ग, किती छान गायलीस, असं एक म्हणजे सपोर्ट ऑलवेज असतो त्याचा. महेश दादाच्या कमेंट्स खूप प्रिसाईज असतात. काय हवंय तो नेमकं सांगतो आणि त्या कायम फॉरएव्हर लक्षात राहण्यासारख्या असतात. मला वाटतं की अवधूत दादा आणि महेश दादा हे दोघं म्हणजे काम अँड कंपोज्ड द्रविड एकीकडे आणि दुसरीकडे डायनॅमिक धोनी, असं हे इतकं कमाल कॉम्बिनेशन आहे की ह्यांच्या सान्निध्यात जे कोणी लोक येतील ते कमालच परफॉर्म करतील किंवा त्यांना ती पॉझिटिव्हिटी मिळून त्यांचं नक्की उत्कर्षच होईल. अशी ही दोन माणसं आहेत आणि येस, खूप मजा आली या दोघांसमोरही गाताना. खूप मला असं वाटतं की हे दोघं एक कमाल किंवा एक मोठे कलाकार आहेतच, पण मला असं वाटतं की त्याच्यापेक्षाही मोठे ते माणूस आहेत. म्हणजे आम्ही स्टेजवर उभं राहिल्यानंतर आम्ही एक स्पर्धक म्हणून उभं राहतो आणि त्यावेळेस आमची मेंटॅलिटी काय असेल या सगळ्याचा ते दोघंही खूप विचार करतात. आणि खूपदा तर साऊंड चेकच्या वेळेस अवधूत दादा स्वतःच खाली उतरून येतो की तुला सगळ्या वाद्यांचा नीट आवाज येतोय का, तुझा आवाज नीट येतोय का, हे प्रत्येक स्पर्धकाच्या बाबतीत त्याने अख्ख्या पर्वात 1-2दा तरी चेक केलंय. आणि आमची गाणी झाल्यानंतर जे टेलिकास्ट होतं त्यात तर टिप्स आम्हाला मिळतातच, पण महेश दादा, अवधूत दादा दोघंही त्याच्या पलीकडे जाऊनही आम्हाला भेटतात, आमच्याशी बोलतात आणि तुमच्या गाण्यात तुम्ही अजून कशा सुधारणा करू शकता हेही सांगतात. तर म्हणून मला असं वाटतं हे दोघंही खरंच कमाल आहे, ग्रेट आहेत. तुमच्या लक्षात राहिलेला अविस्मरणीय क्षण? मेगा ऑडिशन झाले होते तेव्हा मी या चिमण्यांनो गायली होती आणि ते गाणं ऐकून कमेंट्स न देता महेश दादा उठून ती तानपुराची ट्रॉफी द्यायला आला होता. तो क्षण मी कधीच विसरू नाही शकत. माझ्या भारुडाला अवधूत दादा, महेश दादा आणि स्पृहाताई या तिघांकडनं मला जे अप्रिसिएशन मिळालं, जी भरभरून दाद मिळाली. स्पृहा मला म्हणली की गायिका म्हणून मला रश्मीचा अभिमान वाटणं किंवा हेवा वाटणं स्वाभाविक आहे, पण अभिनेत्री म्हणून देखील मला आज तिचा हेवा वाटतोय. खूप मोठी कॉम्प्लिमेंट होती माझ्यासाठी आणि ते तिघांनी एवढं मला अप्रिशिएट करणं ही खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. तो माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण होता. माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण हा होता की एका गाण्याला महेश दादा कमेंट देताना म्हटले की
तुमचा आवाज मला खूप शांत करतो मनातून. तर ज्यावेळेस मी खूप दमलेला असेल अशा वेळेस मला तुमच्या आवाजातनं गाणी ऐकायला आवडतील आणि त्यासाठी एक छान CD रेकॉर्ड करून मला पाठवा आणि मी जेव्हा दमून घरी येईन मी आवर्जून ते तुमची गाणी ऐकेल. तर हे माझ्यासाठी खूप कमाल फिलिंग होतं की आपला आवाज एवढ्या मोठ्या गायकाला आवडतोय. हे मला खूप छान वाटलं. स्पृहाबद्दल काय सांगाल? स्पृहाताई इतकी छान आहे, इतकी पॉझिटिव्ह पर्सन आहे ती आणि हॅपी गो लकी आहे. म्हणजे ती आजूबाजूला असेल तर आपोआपच एक पॉझिटिव्ह एनर्जी येतेच, म्हणजे सगळ्यांच्यामध्येच येते एक. त्यामुळे ती कमाल आहे, ॲज अ पर्सन पण कमाल आहे आणि ॲज अ ॲक्टर, ॲज अ अँकर ती खूपच छान आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. स्पृहा म्हणजे माझ्यासाठी एक इंद्रधनुष्य आहे आणि आय थिंक ह्याच्यातच सगळं आलं. स्पृहा इज अ रेनबो फॉर मी. स्पृहा ही स्टेजवरती एक एनर्जी घेऊन येणारी व्यक्ती आहे की जी आल्यानंतर आम्ही सगळे खूप ताजेतवाने होऊन बसतो. जे कधी कधी असं होतं की खूप वेळ शूट लागल्यामुळे आम्ही कदाचित पेंगळतो, पण ती आली की आम्ही रिलॅक्स असतो. आणि मला तिच्यातली एक गोष्ट प्रचंड आवडते ती म्हणजे तिला अचानक तिथे ऑन द स्पॉट ज्या काही गोष्टी सुचतात, ती ज्या काही पद्धतीने सगळ्या गोष्टी मांडत असते, हे तिच्याकडनं हा घेण्यासारखा गुण आहे खरं तर. वोट आपली. मी प्रज्ञा साने. तुम्हाला माझं गाणं आवडत असेल तर मला वोट करायला विसरू नका. woot.com किंवा वूट ॲपवर जाऊन तुम्ही वोट करू शकता. तसंच कलर्स मराठीच्या ऑफिशियल पेजवर सुद्धा तुम्ही मला वोट्स करू शकता. थँक्यू. नमस्कार, मी रश्मी मोघे. तुम्हाला सगळ्यांना जर माझं गाणं आवडत असेल तर नक्की वोट करा. woot.com जाऊन किंवा वूट ॲप डाउनलोड करून किंवा कलर्स मराठीच्या ऑफिशियल फेसबुक पेजवरून तुम्ही भरभरून वोट्स करू शकता. तेव्हा नक्की जा आणि वोट करा. नमस्कार, मी सन्मिता धापटे शिंदे. मला वोट करण्यासाठी प्लीज woot.com किंवा वूट ॲप डाउनलोड करा किंवा कलर्स मराठीच्या ऑफिशियल पेजवर जाऊनही तुम्ही मला वोट करू शकता. थँक्यू. सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमामधून काय घेऊन जात आहे? सूर नवा ध्यास नवा आशा उद्याची ही एक सेमिनार होता आमच्यासाठी. खूप काही गोष्टी. सूर नवा ध्यास नवा आशा उद्याची हे पर्व एक सेमिनार होता आमच्या सगळ्यांसाठीच. खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या तिकडे सगळ्यांकडूनच. अवधूत दादा, महेश दादा, मिथिलेश दादा, अजित दादा, आपले सगळे म्युझिशियन्स, खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या. खूप छान मैत्रिणी मिळाल्या तिथे, खूप छान फॅमिली झाली इकडे आमची. तर हे सगळंच आम्ही घेऊन जाणार आहे. खूप मेमरीज क्रिएट झाल्या तिकडे, त्यामुळे हे सगळंच आम्ही इथून घेऊन जाणार आहोत. आम्ही इथून मैत्री, नवीन फॅमिली, अविस्मरणीय काही असे क्षण, खूप चांगली लोक, त्यांच्या खूप चांगल्या कमेंट्स, त्यांचे सगळ्यांचे चांगले चांगले बेस्ट विशेस, पॉझिटिव्हिटी, एन्थुझियाझम आणि मज्जा इथली सगळी, असं सगळं आम्ही घेऊन जाणार आहोत आणि होपफुली ट्रॉफी. सूर नवा ध्यास नवा आशा उद्याची या पर्वातून मी जर काही घेऊन जाणार असेल तर ते म्हणजे स्वतःची एक ओळख. वा. आणि जजेस जसे हे दोघंही म्हणत असतात की तुम्ही आता आमच्या कुटुंबाचा भाग झाला आहात, तर आमच्यातले कोणीतरी मोठे दादा आता जे आम्हाला कायम सपोर्ट करणार आहेत आणि ज्यांच्याकडे आम्ही हक्काने कधीही केव्हाही आणि कुठलीही मदत मागू शकणार आहोत गाण्याबद्दलची, तर अशी लोक आम्ही सगळी आता इथनं घेऊन जाणार आहोत. प्रेक्षकांकडून मिळालेली दाद जी अजून तुमच्या लक्षात आहे? माझा भाऊ आहे एक लहान, विराज नाव आहे त्याचं. तो इतका क्रिटिक आहे की त्याला कुठलंच गाणं माझं आवडत नाही कधीच. म्हणजे लहान असल्यापासूनच त्याचं असं असतं की नाही ताई हे काही छान नाही गायलंस. किती पण सगळ्यांनी तारीफ केली तरी तो एक असा असतो की त्याला कधीच आवडत नाही. पण माझं जेजुरीच्या खंडेराय आणि सरसुखाची श्रावणी ही 2 गाणी त्याला आवडली आणि त्यांनी मनापासून माझी तारीफ केली. तर ही गोष्ट माझ्या आता लक्षात राहणार आहे कायम. मला फेसबुकवरती एका काकांचा मेसेज आला होता की त्यांची आई आहे 93 वर्षाची. ती अदरवाईज कोणाशीच काही बोलत नाही किंवा ती अनफॉर्च्युनेटली बेडरिडन आहे, पण त्यांनी माझं भारूड ऐकलं, विंचू चावला, आणि ते गाणं ऐकताना ते म्हणतही होत्या आणि त्या दादही देत होत्या. त्यामुळे ही सगळ्यात मोठी पावती आहे आणि सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे मला लाभलेला. मी जेव्हा अभंग गायले तर तो टेलिकास्ट झाल्यानंतर एक कमेंट मला अशी आली की
तुझा अभंग ऐकत असताना आम्हाला असं वाटलं की विठ्ठल माझ्या पुढ्यात उभा आहे. तर मला हे ऐकून खूप छान वाटलं. म्हणजे समोरासमोर गाणं ही वेगळी गोष्ट आहे आणि टेलिकास्ट झाल्यानंतर म्हणजे आपण तिथे प्रत्यक्ष नसताना कोणाला तरी हा फील येणं, तर माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती, खूप मोठी कमेंट होती. सूरनावामध्ये तुमचं झालेलं एखादं तुमचं बेस्ट गाणं? सरसुखाची श्रावणी हे माझं मला आवडलेलं गाणं होतं. थांब जरा, थांब तू पण थांब. सूरनावा ध्यासनावामधलं तुमचं आतापर्यंतचं बेस्ट गाणं थोडं गुणगुणून पण दाखवा. सूरनवा ध्यासनावाच्या या पर्वातलं मला आवडलेलं गाणं म्हणजे सरसुखाची श्रावणी. गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना, होलकीचा होल तू इतके कळू दे थांबना, गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना, तोल माझा सावरू दे थांबना, थांबना थांबना. सरसुखाची श्रावणी किनाच रावणी वहा, गुंतण्या दूर फिरुनी आज वेडा जीवहा. वा. सूरनवा ध्यास नवा आशा उद्याची या पर्वातलं मला आवडलेलं माझं गाणं म्हणजे जाळीमंदी पिकली करवंद, माणिकबाईंची लावणी. भरून हात बसली धरून सावली गुरा, नाही चिंता त्याची तिन्ही साज पातुरा, चला दोघ मिळून चढू टेकडीवर, चढता चढता धरा हात की वाटन सेरुंद, हन जाळीमंदी पिकली करवंद, जाळीमंदी पिकली करवंद, जाळीमंदी पिकली करवंद. सूरनवा ध्यासनवा आशा उद्याची या पर्वामध्ये मला स्वतःचं आवडलेलं गाणं जे आहे ते अभंगच. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, करावा विठ्ठल, करावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, बोलावा विठ्ठल